वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना अटक करण्यात आली आहे। आपले प्रतिनिधी नाझीम मुल्ला या संदर्भात अधिक माहिती देतील। नाझीम, अख्ख्या राज्याचं ज्या प्रकरणाकडे लक्ष आहे ते वैष्णवी हगवणे यांचं मृत्यू प्रकरण आणि या मृत्यू प्रकरणातले तिचे सासरे राजेंद्र हगवणे आणि तिचे दीर सुशील हगवणे यांना पोलिसांनी अटक केलेली आहे। पहाटे 4:30 वाजता ही अटक झालेली आहे। गेली 7 दिवस या दोघांचा शोध जो आहे तो या ठिकाणी पोलिसांकडून घेतला जात होता। या प्रकरणात पती शशांक, सासू आणि ननंद हे तिघे अटक होते, परंतु हे दोघे गेली 7 दिवसापासून मोकाट होते आणि त्यांचा शोध जो आहे तो पोलिसांकडून घेतला जात होता। या प्रकरणात राजकीय दबाव आहे असं सुरुवातीपासून वैष्णवीचे कुटुंबीय या ठिकाणी आरोप करत होते। सोबतच या प्रकरणामध्ये एक पोलिसांची सुद्धा हलगर्जीपणा दिसलेला होता, परंतु अखेर 7 दिवसानं का होईना या ठिकाणी पोलिसांनी राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना अटक केलेली आहे। पहाटे 4:30 वाजता ही अटक झालेली आहे। अटक नेमकून कुठून केलेली आहे, कशी केलेली आहे, की ते स्वतः हजर झालेले आहेत याबद्दलचा सगळा खुलासा जो आहे तो पोलीस पुढच्या काही वेळांमध्ये करणार आहेत। परंतु हा सर्वात मोठा ब्रेक थ्रू म्हणावा लागेल, कारण वैष्णवीला जर न्याय द्यायचा होता तर या दोघांना अटक करणं खूप गरजेचं होतं। अगदी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सुद्धा त्यांचे हे पदाधिकारी असल्यामुळं अक्षरे सुद्धा या ठिकाणी ओढलेले होते आणि माझा आणि या कुटुंबियांचा काही संबंध नाही असं या ठिकाणी स्पष्ट केलेलं होतं। अगदी मुख्यमंत्री ज्यांच्याकडे गृह खातं आहे देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा म्हटलेलं होतं की आम्ही कुणालाही या ठिकाणी सोडणार नाही। ज्या पद्धतीनं त्यांनी वैष्णवीवरती अत्याचार केलेला आहे, तिच्या शरीरावरती जे वळ आहेत त्या वळाचा आम्ही न्यायातच रूपांतर करू आणि या दोघांना तातडीनं अटक करू असं या ठिकाणी म्हटलेलं होतं। आणि अखेर आज पहाटे 4:30च्या सुमारास बावधन पोलिसांनी या दोघांना बेड्या ठोकलेल्या आहेत आणि पुढच्या अपडेट्स ज्या आहेत त्या वेळोवेळी आपल्याला मिळतच राहतील। नक्कीच। पहाटे 4:30 वाजता बावधन पोलिसांनी आपण सांगताय की बेड्या ठोकलेल्या आहेत, नक्की ही अटक कुठून करण्यात आली आहे आणि नेमका या अटकेचा थरार कसा होता? अद्यापही या प्रकरण नेमकी अटक कुठून झाली हे स्पष्ट केलेलं नाहीये पोलिसांनी, परंतु जवळपास 4 ते 5 पथकं जे आहेत ते गेल्या 4 ते 5 दिवसापासून या दोघांचा शोध घेत होते। खरं तर या दोघांनी वेगवेगळ्या पद्धतीनं आपण पोलिसांच्या हाती लागणार नाही यासाठी शक्कल लढवलेली होती। मोबाईल फोन जे आहेत ते वेळोवेळी ते स्विच ऑफच ठेवायचे, म्हणजे एखाद्या ठिकाणी संवाद साधायचे आणि परत त्या ठिकाणी मोबाईल स्विच ऑफ करायचे आणि ते स्थळ जे आहे ते या ठिकाणी बदलायचे। पोलिसांना वेळोवेळी त्यांनी या ठिकाणी गुंगारा दिलेला होता। गेली 3-4 दिवस पोलिसांकडनं हे सगळे प्रयत्न जे आहेत या ठिकाणी सुरू होते। काल तर या हगवणे कुटुंबियांचे जेवढे मित्र होते, नातलग होते त्या सगळ्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी या ठिकाणी केलेली होती। पोलिसांकडून प्रेशर टॅक्टिस जो आहे तो या ठिकाणी सुरू होता आणि हे प्रेशर टॅक्टिस आज पहाटे या ठिकाणी फळाला आलेलं दिसतंय आणि आज 4:30 वाजता या दोघांना अटक करण्यात आलेली आहे। आता ही अटक नेमकी कुठून करण्यात आलेली आहे, की ते स्वतः येऊन इथं हजर झालेले आहेत याबाबतची माहिती जी आहे ती अद्याप पोलिसांकडून आपल्याला प्राप्त झालेली नाहीये, परंतु पुढच्या काही वेळामध्ये सगळं स्पष्ट होणार आहे। नक्कीच। धन्यवाद नाझीम, आपल्याकडून अपडेट्स घेतच राहू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।